महापालिकेच्या करविरोधात दलित महासंघाचे अनोखे आंदोलन. उंट शेळी घेऊन महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा. आज आम्ही सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर घरपट्टी विभागाने ज्या काही 7 प्रकारच्या विविध कर 7 प्रशासनाच्या कर ह्या घरपट्टीत लादल्या गेलेल्या आहेत आणि त्या कर जबरदस्तीनं या ठिकाणाला उकळल्या जात आहेत. म्हणजे त्या खडणीसारखा प्रकार या ठिकाणाला घरपट्टी विभाग करत आहे. त्या ठिकाणाला मला वाटते 7 प्रकारच्या कर आहेत. सामान्य कर आहे, प्रशासकीय कर आहे, शिक्षण कर आहे, वृक्ष कर आहे आणि महाराष्ट्र शिक्षण कर आहे, अग्निशामक कर आहे. हा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर आहेत या प्रत्येक महाराष्ट्र प्रशासनाने शासकीय यंत्रणेनं त्या खात्याला त्या दिल्या गेलेल्या आहेत. तरीसुद्धा विनाकारण या ठिकाणाला वृक्ष कर लादून किंवा बाकीच्या शिक्षण कराची माहिती न घेता या ठिकाणाला उकाळण्यात चाललेलं आहे. म्हणून आम्ही आज महापालिका प्रशासन कुठल्याही कामाचं नाही, उंटावरनं शेळ्या हाकण्याचं काम करत आहे. म्हणून आज आम्ही महापालिकेच्या दारात उंट आणि शेळी घेऊन आलेलो आहे. संबंधित महापालिका प्रशासनाला आम्ही अनेक प्रकारचे GR काढून दाखवलेले आहेत. या सांगलीत 2020ला कोविड आला होता, महाराष्ट्रात आला होता, भारतात आला होता, तसेच सांगलीत महापुरी आला होता. एखादी आपत्कालीन योजना जर आपत्काल आला तर अभय योजना नावाची एक योजना आहे. त्यामध्ये शासन पूर्णपणे स्थानिक नागरिकाला अनेक सुविधा त्या ठिकाणाला पुरवून घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, लाईट बिल असेल हे माफ करण्याची योजना आहे. तशा GR कॉप्या आमच्याकडे आज आम्ही माहिती अधिकारात घेतलेल्या आहेत. लवकरच महापालिकेनं आमच्या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित सांगली महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना बाकीच्या करांपासून मुक्तता दिली नाही व माफी दिली नाही तर आम्ही सदरची हायकोर्टला याचिका दाखल करून न्याय मागणार आहे. तसेच आम्ही आजचं जे आंदोलन केलेलं आहे एक अत्यंत महाराष्ट्रात मराठी भाषेत उंट हा शेवटचा शब्द आहे. महापालिकेनं समजून घ्यावा आणि आम्हाला या आंदोलनाची दखल घ्यावी.